शहरातील त्या उच्चभ्रू वस्तीत आज एक वेगळीच धामधूम होती. स्काय व्ह्यू अपार्टमेंटच्या 15व्या मजल्यावर असलेल्या सुनीलच्या आलिशान पेंट हाऊसमध्ये दिव्यांचा झगमगाट होता. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती, पण आतल्या वातानुकूलित हॉलमध्ये महागड्या अत्तरांचा सुगंध दरवळत होता. सुनीलने आपल्या करिअरमधील सर्वात मोठी झेप घेतली होती. तो एका मल्टीनॅशनल कंपनीचा रिजनल हेड झाला होता आणि याच निमित्ताने त्याने आज हाऊसवॉर्मिंग आणि सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. हॉलमध्ये पांढऱ्या शुभ्र संगमरवरी फरशीवर लेदरचे सोफे आणि इटालियन फर्निचर सजलेले होते. सुनील आपल्या सासरच्या मंडळीसोबत आणि ऑफिसच्या बड्या सहकाऱ्यांसोबत हसून गप्पा मारत होता. त्याचे सासरे धनंजयराव पाटील, जे शहरातील एक प्रतिष्ठित उद्योजक होते, ते मध्यभागी बसून आपल्या जावयाचे कौतुक ऐकत होते. पण या झगमगाटात एका कोपऱ्यात एका जुन्या पद्धतीच्या लाकडी आराम खुर्चीवर विनायकराव बसले होते. विनायकराव सुनीलचे वडील, 68 वर्षाचे, थकलेले शरीर, चेहऱ्यावर अनुभवाच्या सुरकुत्या आणि डोळ्यात एक प्रकारची शांतता. त्यांनी नेहमीप्रमाणे पांढरा सुती कुर्ता आणि पायजमा घातला होता. त्यांच्या पायाजवळ त्यांची जुनी लाकडी काठी टेकवलेली होती. विनायकरावांनी आयुष्यभर एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली होती. तुटपुंजा पगारात त्यांनी सुनीलला शहरात शिकवले, स्वतःचे छंद मारले, फाटके कपडे शिवून वापरले, पण मुलाच्या शिक्षणात कधीच कमी पडू दिले नाही. आज मुलगा मोठा झाला होता, पण विनायकरावांना या मोठ्या पार्ट्या आणि इंग्रजी बोलणारी माणसे यामध्ये स्वतःला बसवणे थोडे कठीण जात होते. बाबा, तुम्ही इथे का बसलात? चला ना, सगळ्यांना भेटा, सुनीलची पत्नी नेहाने जवळ येऊन हळूच विचारले. विनायकरावांपेक्षा तिला त्यांच्याबद्दल जास्त आपुलकी होती. विनायकराव मृदू आवाजात म्हणाले, अगं असू दे ग पोरी, मला इथूनच सगळं बघायला बरं वाटते. तुमचा आनंद बघून माझं पोट भरलंय. तेवढ्या सुनील तिथे आला आणि त्याचे लक्ष विनायकरावांच्या खुर्चीकडे गेले. ती खुर्ची सुनीलने खास त्याच्या सासऱ्यांसाठी, धनंजयरावांसाठी मागवून घेतली होती, कारण त्यांना पाठदुखीचा त्रास होता आणि ती डिझायनर खुर्ची हॉलच्या इंटेरियरशी जुळणारी होती. पण विनायकराव चुकून तिथे विसावले होते. सुनीलच्या मित्रांनी आणि सासरच्यांनी विनायकरावांकडे बघून कुजबूज सुरू केली होती. हे सुनीलचे वडील आहेत का? किती साधे राहतात ना, जणू काही एखाद्या खेडेगावातून आत्ताच आलेत, असा सूर सुनीलच्या कानावर पडला. सासरच्या श्रीमंतीच्या ओझ्याखाली दबलेल्या सुनीलला त्या शब्दांनी एकदम आग लागली. त्याला वडिलांचा अभिमान वाटण्याऐवजी त्यांची लाज वाटू लागली. तो झपाझप वडिलांकडे गेला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने जवळ जाऊन वडिलांचा हात धरला आणि त्यांना जवळजवळ ओढतच उभे केले. बाबा, तुम्हाला समजत नाही का? काय अवतार करून बसला इथे? सुनीलचा आवाज चढला होता. संगीताचा आवाज थोडा कमी झाला आणि लोकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. विनायकराव गोंधळले. काय झालं रे सुनील? काही चुकलं का? माझं चुकलं? सगळंच चुकतंय तुमचं. बघा स्वतःकडे. या महागड्या खुर्चीवर तुम्ही या फाटक्या कपड्यात बसलाय, भिकाऱ्यासारखे दिसताय तुम्ही. माझ्या सासऱ्यांसाठी ही खुर्ची मी खास मागवली होती आणि तुम्ही इथे बसून माझी अब्रू काढताय. लोक काय म्हणतील की सुनीलच्या घरी कोणी भिकारी आलाय? सुनीलचे शब्द शस्त्रासारखे विनायकरावांच्या काळजात छेद देत होते. हॉलमध्ये शांतता पसरली. नेहाने सुनीलला थांबवण्याचा प्रयत्न केला. सुनील, काय बोलतोयस हे? ते तुझे वडील आहेत. वडील असतील, पण त्यांना वागण्याची पद्धत नको का कळायला? साध्या सोप्यावर बसा की. पण ही खुर्ची माझ्या स्टेटसची आहे. चला उठा इथून आणि आतल्या खोलीत जा. पाहुणे जाईपर्यंत बाहेर येऊ नका. सुनीलने त्यांचा हात झटकला. विनायकरावांच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि त्यांच्या थरथरत्या ओठातून शब्द बाहेर पडला नाही. त्यांनी आपली काठी उचलली. ज्या हातांनी सुनीलला चालायला शिकवले त्याच हातांना आज तो झटका देऊन बाजूला करत होता. विनायकराव शांतपणे मान खाली घालून
लोकांच्या नजरा चुकवत आपल्या छोट्या खोलीकडे चालू लागले. मागे सुनीलचा आवाज अजूनही घुमत होता. साध्या गोष्टी समजत नाहीत, सगळी पार्टी खराब केली. विनायकराव खोलीत गेले आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला. बाहेर हास्याचे कारंजे पुन्हा उडू लागले. ग्लास वाजले. पण विनायकरावांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार, त्यांचा स्वाभिमान आज पायदळी तुडवला गेला होता. त्यांनी अंधारातच खिडकीबाहेर पाहिलं. पाऊस आता जोरात पडत होता. त्यांनी मनात एक पक्का निर्धार केला. ज्या मुलाला त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून दिले, त्यानेच त्यांना भिकारी ठरवले होते. आता वेळ होती स्वतःचे अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्याची. पण ती वेळ ओरडून सांगण्याची नव्हती, तर करून दाखवण्याची होती. रात्रीचे 2 वाजले होते. सुनीलच्या घरातील पार्टी संपली होती. मगाशी जो घरात लोकांचा राबता होता तो आता शांत झाला होता. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि खिडकीवर पडणाऱ्या थेंबांचा आवाज विनायकरावांच्या शांत खोलीत स्पष्ट ऐकू येत होता. विनायकराव आपल्या पलंगावर पडून होते, पण डोळ्यातून झोप उडाली होती. त्यांच्या कानात अजूनही सुनीलचे ते शब्द घुमत होते. भिकाऱ्यासारखे दिसताय तुम्ही, माझी अब्रू काढताय. विनायकरावांनी अंधारातच आपले हात पाहिले, ज्या हातांना खडूची धूळ लागली होती, ज्या हातांनी फाटकी पुस्तके शिवून सुनीलला शिकवले होते. आज तेच हात रिकामे आणि थरथरणारे वाटत होते. त्यांनी मनाशी पक्का निश्चय केला. ज्या घरात बापाच्या अस्तित्वामुळे मुलाला लाज वाटते, त्या घरात आता एक क्षणही राहणे म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाची हत्या करणे होय. त्यांनी हळूच उठून दिवा लावला. कपाटातून आपली जुनी कापडी पिशवी काढली. त्यात फक्त 2 जोड साधे कपडे आणि एक जुनी डायरी, भगवद्गीतेचे पुस्तक आणि खिशात असलेले काही 5-6 हजार रुपये, जी त्यांची गेल्या महिन्याची पेन्शन होती. यापेक्षा जास्त त्यांनी काहीच नको होते. सुनीलने दिलेले महागडे घड्याळ, नवीन कपडे त्यांनी पलंगावर व्यवस्थित घडी घालून ठेवले. खोलीबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी टेबलावर पडलेल्या एका कागदावर थरथरत्या हाताने काही ओळी लिहिल्या. बाळा सुनील, तू काल म्हणालास ते खरंच असावं. कदाचित मी तुझ्या या मोठ्या जगात फिट बसत नाहीये. तुला माझ्यामुळे लाज वाटली. याचं दुःख करण्यापेक्षा मी तुला एवढ्या लायकीचं बनवलं की तू मला प्रश्न विचारू शकलास, याचाच मला अभिमान आहे. मी जात आहे. शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. सुखी राहा. त्यांनी तो कागद टेबलावर ठेवला आणि हळूच खोलीचा दरवाजा उघडला. हॉलमध्ये सगळीकडे पार्टीचा कचरा पडला होता. रिकाम्या बाटल्या, उष्टे ताट आणि त्याच आलिशान खुर्च्या. विनायकरावांचे लक्ष त्या खुर्चीकडे गेले, जिथून त्यांना उठवण्यात आले होते. त्यांनी त्या खुर्चीला हात लावला नाही, फक्त लांबूनच एक नमस्कार केला. ही तीच खुर्ची होती जिने त्यांना त्यांच्या खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती. मुख्य दरवाजा उघडून ते बाहेर पडले. लिफ्टऐवजी त्यांनी पायऱ्या उतरणे पसंत केले. प्रत्येक पायरी उतरताना त्यांना जुन्या आठवणी येत होत्या. जेव्हा सुनील छोटा होता तेव्हा त्याला खांद्यावर बसवून त्यांनी किती पायऱ्या चढल्या होत्या. आज तोच खांदा म्हातारपणामुळे झुकला होता, पण मनातलं बळ वाढलं होतं. बाहेर मुसळधार पाऊस होता. विनायकरावांनी आपली छत्री उघडली आणि टॅक्सी स्टँडच्या दिशेने चालू लागले. पाऊस त्यांच्या कपड्यांना भिजवत होता, पण त्यांच्या डोळ्यातील पाणी पावसाच्या थेंबात मिसळून जात होते. त्यांना कोणाबद्दलही तक्रार नव्हती, फक्त एक वेध लागला होता, पुन्हा एकदा शून्यातून उभे राहण्याचा. सकाळचे 5 वाजले होते. विनायकराव एसटी स्टँडवर पोहोचले. तिथे माणसांची गर्दी हळूहळू वाढत होती. त्यांनी आपल्या गावी जाण्याच्या बसचे तिकीट काढले. शहापूर, त्यांचे छोटेसे गाव, जिथे त्यांनी तारुण्य घालवले होते आणि जिथे त्यांची काही एकर कोरडवाहू जमीन पडून होती. बसमध्ये बसल्यावर खिडकीतून बाहेर बघताना त्यांना जाणीव झाली की आता परतीचे मार्ग बंद झाले आहेत. बस सुरू झाली. चाकांचा आवाज जसा जसा वाढत होता तसा तसा सुनीलचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून पुसट होत चालला होता. दुसरीकडे सकाळी 8 वाजता सुनीलची झोप उघडली. डोके जड झाले होते. कालच्या पार्टीच्या हँगओव्हरमुळे
तो चिडचिडा झाला होता. नेहा पाणी आण ग, तो ओरडला. नेहा पाणी घेऊन आली, पण तिचा चेहरा रडवेला झाला होता. काय झालं? सकाळी सकाळी का तोंड पाडून बसली आहेस? सुनीलने विचारले. नेहाला बोलता येईना. तिने फक्त विनायकरावांच्या खोलीकडे बोट दाखवले. सुनील उठून खोलीत गेला. खोली रिकामी होती. बेडवर ते नवीन कपडे आणि घड्याळ पडलेले होते. बाजूलाच ती चिठ्ठीही होती. सुनीलने ती चिठ्ठी वाचली आणि क्षणभर तो स्तब्ध झाला. पण त्याच्यातील अहंकाराने अजूनही हार मांडलीच नव्हती. गेले तर गेले, नेहमीचीच नाटकं आहेत त्यांची. 2 दिवसात पैसे संपले की येतील परत. म्हातारपणी कुठे जाणार आहेत? सुनील रागात पुटपुटला आणि चिठ्ठी चुरगाळून कचऱ्याच्या पेटीत टाकली. नेहा रागाने म्हणाली, सुनील, तू खूप मोठी चूक करतोयस. ज्या बापाने तुला इथपर्यंत पोहोचवले त्यांना तू घराबाहेर काढलंस. तुला याची किंमत मोजावीच लागेल. तुला काही समजत नाही का? नाही नेहा, गप्प बस. त्यांना थोडा बाहेरचा वारा लागला की समजेल श्रीमंती काय असते. सुनील टेबलावर हात मारत म्हणाला. पण सुनीलला हे ठाऊक नव्हते की विनायकराव आता वारा खायला नाही तर एक वादळ बनायला गेले आहेत. विनायकराव गावी पोहोचले होते. गावच्या वेशीवर पाऊल ठेवताच त्यांनी जमिनीची माती कपाळाला लावली. ती जमीन जिथे त्यांच्या पूर्वजांचे घाम सांडले होते. त्यांनी गावातील एका जुन्या वाड्याकडे आपला मोर्चा वळवला. तो आता मोडकळीस आला होता. पण विनायकरावांच्या डोळ्यात एक नवी चमक होती. त्यांनी ठरवले होते की ज्या मुलाने त्यांना भिकारी म्हटले होते त्याच मुलाला एक दिवस या भिकाऱ्यासमोर हात पसरवायला भाग पाडायचे. पण सूड घेण्यासाठी नाही, तर त्याला माणसाची किंमत शिकवण्यासाठी. शहापूरच्या त्या रखरखीत जमिनीत विनायकराव उभे होते. अंगात तो जुना कुर्ता, डोक्याला बांधलेला पंछा आणि हातात कुदळ. शहरातल्या AC हॉलमध्ये बसणारा विनायक नावाचा तो भिकारी आता मातीशी झुंज देत होता. गावकऱ्यांनी जेव्हा विनायकरावांना या वयात शेतात राबताना पाहिले तेव्हा सगळे नवल करू लागले. मास्तर, या वयात कशालाही दगदग करताय? तुमचं पोरग शहरात मोठं साहेब आहे ना, मग इथे या उन्हातानात कशाला? गावच्या पारावर बसलेली माणसं विचारायची. विनायकराव फक्त हसून म्हणायचे, अरे, ही माती माझी आई आहे. म्हातारपणी आईची सेवा नाही केली तर जन्म वाया गेला असं समजा. पण त्यांच्या मनातील जखम फक्त त्यांनाच ठाऊक होती. विनायकरावांनी त्यांची 5 एकर कोरडवाहू जमीन कसण्याचे ठरवले. त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते, पण जिद्द डोंगर पोखरण्याची होती. त्यांनी गावातील अशा मुलांना एकत्र केले जे शहरात नोकरीसाठी जाऊन अपमानित होऊन परतले होते. त्यांनी सेंद्रिय शेतीचा, ऑर्गॅनिक फार्मिंग एक मोठा प्रकल्प आखला. रात्रंदिवस एक करून त्यांनी जमिनीत पाण्याचे चर खोदले, शेणखत जमा केले आणि पारंपरिक बियाणांची पेरणी केली. सुरुवातीचे 6 महिने खूप कठीण गेले. कधी पाऊस जास्त व्हायचा तर कधी पाणी कमी पडायचे. अनेकदा त्यांना फक्त चटणी भाकरी खाऊन दिवस काढावे लागले. पण त्यांनी हार मानली नाही. दुसरीकडे पुण्यातील त्या आलिशान फ्लॅटमध्ये सुनीलच्या आयुष्यातील चित्र बदलू लागलं होतं. वडिलांना घराबाहेर काढल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्याला खूप स्वातंत्र्य वाटलं. कोणी टोकणारं नव्हतं, कोणी साधेपणाचा सल्ला देणारं नव्हतं. पण म्हणतात ना, बापाचा आशीर्वाद डोक्यावर नसेल तर नशिबाची साथही सुटते. सुनीलने आपल्या सासऱ्यांच्या सांगण्यावरून एका मोठ्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये सर्व पैसे गुंतवले होते. त्याने बँकेचे कोट्यावधीचे कर्ज घेतले होते. त्याला वाटले होते की यातून तो शहरातला सर्वात मोठा उद्योगपती होईल. पण अचानक मार्केटमध्ये मंदी आली आणि त्याचा तो प्रकल्प अर्धवट पडला. एके दिवशी सुनील ऑफिसमध्ये बसला असताना बँकेचे अधिकारी तिथे आले. सुनीलजी, तुमच्या कर्जाचे हप्ते गेल्या 3 महिन्यापासून थकले आहेत. जर पुढच्या आठवड्यात पेमेंट झाले नाही तर आम्हाला तुमची मालमत्ता जप्त करावी लागेल. सुनीलचा चेहरा पांढरा पडला. त्याने तातडीने आपल्या सासऱ्यांना फोन केला. बाबा, खूप मोठी अडचण झाली आहे. बँकेचे लोक जप्तीची नोटीस घेऊन आले आहेत.
मला 5 कोटींची गरज आहे. पलीकडून सासऱ्यांचा आवाज आला, पण तो पूर्वीसारखा गोड नव्हता. बघा सुनील, व्यवसाय तुमचा आहे, मी फक्त सल्ला दिला होता. आता माझ्याकडेही हात आखडता आहे. माझी मुलगी तुमच्याकडे आहे म्हणून मी गप्प होतो, पण आता मला यात ओढू नका. स्वतःचं बघा काय करायचं ते. आणि फोन कट झाला. सुनीलला आठवलं, याच सासऱ्याच्या खुर्चीसाठी त्याने आपल्या बापाला घराबाहेर काढलं होतं. ज्यांच्या श्रीमंतीवर त्याने उड्या मारल्या होत्या त्यांनीच आज त्याला वाऱ्यावर सोडलं होतं. गावात एक नवीन पहाट उगवली. विनायकरावांच्या शेतात आता सोनं पिकू लागलं होतं. त्यांच्या सेंद्रिय भाज्या आणि फळांची चव शहरात पोहोचली होती. त्यांनी सह्याद्री ऑर्गॅनिक नावाने एक संस्था नोंदवली. विनायकरावांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो तरुण काम करू लागले. हळूहळू मोठ्या शहरातील मॉल्स आणि परदेशातील कंपन्यांकडून त्यांना ऑर्डर्स मिळू लागल्या. विनायकराव आता फक्त मास्तर राहिले नव्हते, तर ते एका यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष झाले होते. पण तरीही त्यांच्या राहणीमानात बदल झाला नव्हता. ते आजही त्याच साध्या कुर्त्यात आणि पायजम्यात असायचे. फरक इतकाच होता की आता त्यांच्या शब्दाला वजन होते आणि त्यांच्या कामाला प्रतिष्ठा होती. एके दिवशी विनायकरावांकडे एक परदेशी कंपनीचा प्रतिनिधी आला. तो म्हणाला, विनायकराव, तुमचा हा प्रकल्प आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर राबवायचा आहे. आम्ही तुमच्या कंपनीत मोठी गुंतवणूक करायला तयार आहोत. फक्त तुमची स्वाक्षरी हवी. विनायकरावांनी सही केली, पण त्यांच्या डोळ्यासमोर अजूनही सुनीलचा तो दिवस आठवत होता. त्यांच्या यशाचा आनंद त्यांना होत होता, पण मुलगा चुकीच्या मार्गाला लागलाय हे ऐकून त्यांचं बाप म्हणून काळजाचं पाणी होत होतं. एके रात्री नेहाने चोरून विनायकरावांना फोन केला. ती रडत होती, बाबा, सुनील पूर्णपणे बर्बाद झालाय. आमचं घर जप्त होणार आहे. तो कोणाचंही ऐकत नाहीये. तो खूप मोठ्या तणावात आहे. त्याला तुमची गरज आहे बाबा. विनायकराव शांत राहिले. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, नेहा, त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळू दे. जेव्हा माणूस शून्यावर येतो तेव्हाच त्याला खऱ्या नात्यांची किंमत कळते. पण तू काळजी करू नकोस, मी आहे. विनायकरावांनी फोन ठेवला. आता वेळ आली होती सुनीलला तो धडा शिकवण्याची, ज्याची त्याला आयुष्यभर आठवण राहील. हा सूड नव्हता, तर हे एका बापाने मुलाला सुधारण्यासाठी उचललेलं पाऊल होतं. सुनीलच्या आलिशान पेंट हाऊस बाहेर आज पोलिसांच्या गाड्या आणि बँकेचे रिकव्हरी एजंट उभे होते. ज्या घरात एकेकाळी पार्ट्यांचा धिंगाणा चालायचा, तिथे आज जप्तीची नोटीस चिकटवली जात होती. सुनील एका कोपऱ्यात डोक्याला हात लावून बसला होता. त्याच्या डोळ्यासमोरून सर्व काही एका चित्रपटासारखे जात होते. महागडे फर्निचर, ती इटालियन झुंबरे आणि ती विशिष्ट खुर्ची. आज सगळं काही जप्त होणार होतं. सुनीलजी, आम्हाला सहकार्य करा. सामान बाहेर काढायला सुरुवात करा, बँकेचा अधिकारी निर्विकारपणे म्हणाला. सुनीलने आपल्या सासऱ्यांना धनंजयरावांना शेवटचा फोन लावला. बाबा, शेवटची विनंती आहे. फक्त आजची रात्र आम्हाला या घरात राहू द्या. उद्या मी काहीतरी व्यवस्था करतो. पण पलीकडून उत्तर आले, बघा सुनील, मी माझ्या मुलीला नेहाला घेऊन जायला गाडी पाठवली आहे. तुम्ही तुमचं काय ते बघा. जे माणूस स्वतःच्या बापाला सांभाळू शकले नाहीत त्यांच्या नशिबात हेच असतं. फोन कट झाला. सुनीलच्या काळजात चर्र झाले. ज्या सासऱ्यांच्या श्रीमंतीसाठी त्याने वडिलांचा अपमान केला, आज त्यांनीच त्याला बापाची किंमत आठवून दिली होती. नेहाने मात्र त्याला साथ दिली. सुनील, मी बाबांकडे जाणार नाही. आपण एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहू, पण मी तुम्हाला सोडणार नाही. नेहाने त्याचा हात धरला. सुनील आणि नेहा एका बॅगेत आपले उरले सुरले कपडे भरून त्या घराबाहेर पडले. रस्त्यावर आल्यावर सुनीलला जाणवले की खिशात आता केवळ काहीशेच रुपये उरले आहेत. ज्या मित्रांना त्याने महागड्या पार्ट्या दिल्या होत्या त्यापैकी एकानेही त्याचा फोन उचलला नाही. तो खऱ्या अर्थाने भिकारी झाला होता, अगदी तसाच जसे त्याने वडिलांना संबोधले होते. गावाकडची दुसरी बाजू. इकडे विनायकरावांचे सह्याद्री ऑर्गॅनिक आता एक मोठे नाव बनले होते.
गावकऱ्यांचे आयुष्य बदलले होते. विनायकरावांनी गावात एक मोठी वास्तू उभी केली होती, जी केवळ त्यांचे कार्यालय नव्हते, तर ते शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक शिक्षण केंद्रही होते. विनायकरावांचे विश्वासू सहकारी पंढरीनानांनी विचारले, मास्तर, आपला माल आता परदेशात जातोय, पण तुम्ही अजूनही या साध्या खुर्चीवरच का बसताय? आपल्या नव्या ऑफिससाठी आपण मोठी फिरती खुर्ची मागूया का? विनायकराव हसले आणि शांतपणे म्हणाले, नाही नाना, मला त्या खुर्च्यांची आता भीती वाटते. खुर्ची मोठी झाली की माणसाचा अहंकार वाढतो. मला जमिनीवर राहूनच काम करायला आवडते. पण हो, एक वेळ अशी येईल जेव्हा मला एका खास खुर्चीची गरज पडेल. विनायकरावांना सुनीलच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. त्यांनी गुपचूपपणे बँकेशी संपर्क साधला होता आणि सुनीलने जे कर्ज होते ते स्वतःच्या कंपनीमार्फत विकत घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पण हे सुनीलला माहीत नव्हते. सुनील एका जुन्या चाळीत राहिला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. छताचे पत्रे तापत होते. एकेकाळी ब्रँडेड कपडे घालणारा सुनील आता घाम गाळत नोकरी शोधत होता. पण बाजारात त्याची प्रतिमा मलिन झाल्यामुळे त्याला कोणीही काम देण्यास तयार नव्हते. एके दिवशी सुनील एका मोठ्या कंपनीत मुलाखतीसाठी गेला. तिथे त्याला समजले की ही कंपनी सह्याद्री ग्रुपची एक उपकंपनी आहे. मुलाखत घेणाऱ्या मॅनेजरने सुनीलचा बायोडाटा पाहिला आणि म्हणाला, सुनीलजी, तुमची पात्रता मोठी आहे, पण आमचे मुख्य मालक सध्या पुण्यात आले आहेत. तेच तुमचा निर्णय घेतील. तुम्हाला त्यांना भेटायला शहापूरला जावे लागेल. शहापूर? सुनीलच्या अंगावर काटा आला. हे त्याचे स्वतःचे गाव होते, जिथून त्याचे वडील आले होते. त्याला वाटले कदाचित नशिबाने त्याला पुन्हा त्याच्या मुळाकडे ओढले आहे. सुनीलने प्रवासाचे पैसेही नव्हते. नेहाने आपले शेवटचे दागिने मोडून त्याला पैसे दिले. जा सुनील, कदाचित तिथे आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. सुनील बसने शहापूरला पोहोचला. गाव पूर्ण बदललेले होते. सगळीकडे हिरवळ होती, पक्की रस्ते होते. तो सह्याद्री ऑर्गॅनिकच्या मुख्य कार्यालयाबाहेर उभा राहिला. ती इमारत साधी पण अत्यंत भव्य होती. कार्यालयाबाहेर मोठी गर्दी होती. सुनीलने स्वागत कक्षात विचारले, मला साहेबांना भेटायचे आहे. तिथल्या कर्मचाऱ्याने विचारले, तुमचं नाव? सुनील विनायक देशपांडे. कर्मचाऱ्याने फोनवर आत काहीतरी विचारले आणि मग आदरपूर्वक म्हणाला, या सर, साहेब तुमचीच वाट पाहत आहेत. सुनीलचे हृदय धडधडू लागले. त्याला वाटले कोणीतरी ओळखीचे असेल. तो एका मोठ्या लाकडी दरवाजासमोर उभा राहिला. दरवाजा उघडला गेला. आत अंधार नव्हता, तर खिडकीतून येणारा सूर्याचा प्रखर प्रकाश थेट समोरच्या खुर्चीवर पडत होता. ती खुर्ची ती साधी लाकडी खुर्ची नव्हती. ती हुबेहूब तशीच डिझायनर खुर्ची होती, जी सुनीलने त्याच्या पार्टीत सासऱ्यांसाठी मागवली होती. आणि त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्ती सावलीत असल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हती. या सुनीलजी, बसा. समोरून एक धीरगंभीर पण ओळखीचा आवाज आला. सुनील समोरच्या साध्या लाकडी स्टूलावर बसला. त्याला त्या आवाजाने अस्वस्थ केले होते. साहेब, मला नोकरीची खूप गरज आहे. मी सर्व काही गमावले आहे. मला एक संधी द्या. सुनीलने मान खाली घालून विनवणी केली. समोरची व्यक्ती खुर्चीवरून सावकाश उठली आणि प्रकाशात आली. पांढरा शुभ्र सुती कुर्ता, कपाळाला लावलेला अष्टगंध आणि हातात तीच जुनी लाकडी काठी. विनायकराव? सुनीलच्या तोंडातून शब्द फुटला नाही. त्याचे डोळे विस्फारले गेले. समोर त्याचे वडील उभे होते, ज्यांना त्याने वर्षापूर्वीच घराबाहेर काढले होते. विनायकरावांनी शांतपणे विचारले, काय झालं सुनील? या खुर्चीवर बसलेला माणूस तुला आजही भिकारी वाटतोय का? सुनीलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला आपल्या कृत्याचा इतका प्रचंड पश्चाताप झाला की तो खुर्चीवरून खाली कोसळला आणि वडिलांच्या पायावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला. कार्यालयाच्या त्या प्रशस्त खोलीत फक्त सुनीलच्या रडण्याचा आवाज गुंजत होता. तो विनायकरावांच्या पायाला घट्ट धरून बसला होता. ज्या हातांनी एकेकाळी वडिलांना धक्के मारून खुर्चीवरून उठवले होते, तेच हात
आज त्याच पायांना स्पर्शाने माफी मागत होते. विनायकराव शांत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर सूड घेण्याचा आनंद नव्हता, तर मुलाच्या डोळ्यातील पश्चातापाचे अश्रू पाहून एक प्रकारचे समाधान होते. बाबा, मला मारून टाका, पण असं शांत उभे राहू नका. मी नालायक मुलगा आहे. मी पैशाच्या आणि सत्तेच्या नशेत माझ्या देवाला विसरलो होतो. मला माफ करा बाबा, मला माफ करा. सुनीलचा आवाज हुंदक्याने फाटत होता. विनायकरावांनी हळूच खाली वाकून सुनीलचे खांदे धरले आणि त्याला उभे केले. त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने सुनीलचे डोळे पुसले. सुनील, उठ बाळा, रडू नकोस. बापाच्या मनात मुलाबद्दल राग फार काळ टिकत नाही रे, पण माणसाने हे कधीच विसरू नये की पैसा ही येणारी जाणारी सावली आहे, पण संस्कार आणि नाती ही आयुष्यभराची शिदोरी असते. विनायकरावांनी त्याला त्या आलिशान खुर्चीवर बसायला सांगितले. सुनील मागे सरकला. नाही बाबा, ही खुर्ची तुमची आहे. माझं पाप एवढं मोठं आहे की मी तुमच्या समोर जमिनीवर बसायच्याही लायकीचा नाही. विनायकराव हसले आणि म्हणाले, सुनील, तुला वाटतंय ना ही खुर्ची मी श्रीमंती दाखवण्यासाठी घेतली आहे? इकडे बघ. विनायकरावांनी खुर्चीच्या बाजूला असलेला एक पडदा बाजूला केला. त्या पडद्यामागे एक जुनी मोडलेली लाकडी खुर्ची होती. तीच खुर्ची ज्यावर विनायकराव त्या पार्टीच्या दिवशी बसले होते. बाळा, ज्या दिवशी मी घर सोडून आलो त्या दिवशी मी स्वतःशी एक शपथ घेतली होती. मी पुन्हा एकदा माझ्या पायावर उभा राहील, पण ती तुला खाली खेचण्यासाठी नाही, तर तुझी पडझड झाली तर तुला सावरण्यासाठी. मी तुला हे सिद्ध करून द्यायला आलो होतो की तुझा बाप भिकारी नव्हता, तर त्याने स्वतःच्या कष्टाने शून्यातून विश्व उभं करण्याची जिद्द अजूनही गमावली नव्हती. विनायकरावांनी सुनीलला खिडकीपाशी नेले. बाहेर शेतात शेकडो कामगार राबत होते. सुनील, हे जे साम्राज्य तुला दिसते ते माझ्या एकट्याचे नाही, हे त्या प्रत्येक माणसाचे आहे ज्याने कष्टाला आपली पूजा मांडली. तू ज्या खुर्चीच्या मोहात पडला होतास ती खुर्ची मी आज विकत घेतली आहे, कारण तुला समजावं की खुर्ची माणसाला मोठी करत नाही, तर माणसाचं कर्तृत्व खुर्चीला मोठेपणा देतं. तेवढ्यात कार्यालयाचा दरवाजा उघडला आणि नेहा आत आली. तिच्या मागे पंढरीनाना होते. नेहाच्या डोळ्यातही अश्रू होते. विनायकरावांनी नेहाला जवळ बोलावले. पोरी, तुझं घर आणि तुझी मालमत्ता जप्त होणार होती ना, ते सर्व आता सह्याद्री ट्रस्टने विकत घेतले आहे. तुझे कागदपत्र तयार आहेत. तू आणि सुनील पुन्हा तुमच्या घरी जाऊ शकता. सुनीलने मान खाली घातली. नको बाबा, मला आता त्या घरात राहायचा अधिकार नाही. मला तुमच्यासोबत इथे या मातीत राहायचं आहे. मला पुन्हा एकदा माणूस व्हायचं आहे. मला तुमच्याकडे नोकरी द्या. अगदी शेवटचा मजूर म्हणून काम करायलाही मी तयार आहे. विनायकरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी सुनीलला मिठी मारली. नोकरी नको बाळा, आता तुला जबाबदारी स्वीकारायची आहे. मी आता थकलो आहे. मला आता पुन्हा त्या गावाकडच्या शाळेत जाऊन मुलांना शिकवायचं आहे. हे सगळं तू सांभाळायचं आहेस, पण एका अटीवर. इथल्या प्रत्येक कामगाराला आणि प्रत्येक माणसाला तू तुझा बाप समजून वागवशील. कधीही कुणाच्या परिस्थितीवरून त्याचा अपमान करणार नाहीस. सुनीलने वडिलांच्या हातावर हात ठेवून वचन दिले. त्या दिवशी शहापूरच्या त्या कार्यालयात एका अहंकारी मुलाचा मृत्यू झाला होता आणि एका खऱ्या वारसाचा जन्म झाला होता. काही वर्षानंतर पुण्यातील त्याच पेंट हाऊसमध्ये पुन्हा एक पार्टी होती, पण यावेळेस झगमगाट कमी आणि आपुलकी जास्त होती. सुनीलने सर्वांना बोलावले होते. हॉलच्या मध्यभागी तीच अलिशान खुर्ची होती, पण त्या खुर्चीवर सुनीलचे सासरे नाही तर विनायकराव बसले होते. सुनील स्वतः पाहुण्यांचे स्वागत करत होता. जेव्हा त्याचे काही श्रीमंत मित्र विनायकरावांकडे बघून कुजबुजले, तेव्हा सुनीलने सर्वांसमोर जाऊन वडिलांचा हात धरला आणि अभिमानाने सांगितले, हे माझे वडील विनायकराव देशपांडे. आज मी जो काही आहे तो केवळ यांच्या आशीर्वादामुळे आणि यांनी दिलेल्या
त्या दिवशीच्या धड्यामुळेच आहे. माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी खुर्ची म्हणजे माझ्या बापाची मांडी आहे. विनायकराव आपल्या मुलाकडे पाहून समाधानाने हसले. बापाचा सन्मान पुन्हा एकदा प्रस्थापित झाला होता. माणसाची ओळख त्याच्या पदावरून किंवा खुर्चीवरून होत नाही, तर त्याच्या स्वभाव आणि कष्टावरून होते. मुलाला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि वडिलांनी केवळ राग न धरता मुलाला सावरून धरले. हेच खऱ्या नात्याचे यश आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच दररोज हृदयस्पर्शी मोटिवेशनल कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुन्हा